जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय। शिवजयंतीचा उत्सव जगभरामध्ये आणि आपल्या देशामध्ये विविध ठिकाणी संपन्न होत आहे। या शिवजयंतीनिमित्त विविध व्याख्याने, विविध उपक्रम यांचं आयोजन केलं जातं। या उपक्रमातूनच शिवछत्रपतींच्या विचारांचा जागर घडवला जातो आणि मनामनामध्ये शिवरायांचे विचार पेरले जातात। अशा या शिवरायांना 1630 ते 1680 या कालावधीत फक्त 50 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि या 50 वर्षाच्या आयुष्याच्या कालावधीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्वराज्य कसे निर्माण केले, कसे उभे राहिले याचा आढावा आपण अनेक इतिहासाच्या अनेक भागातून आपण घेतलेला आहे। परकीय सत्तेच्या वरवंटाखाली पिळला जाणारा जो काय समाज होता, या समाजाची मुक्तता करण्यासाठी स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजीराजांनी रोवली। सर्व जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या सहकार्यानं त्यांना आपल्या सैन्यामध्ये घेऊन हिंदवी स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजीराजांनी केली। एवढेच नव्हे तर 6 जून 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर स्वतःचा राज्याभिषेक करून जगाला त्याने दाखवून दिलं की हिंदवी स्वराज्याचा राज्याभिषेक झालेला आहे, छत्रपती झालेला आहे। हे संपूर्ण राजांना दाखवून राजमान्यता सगळ्यांची त्यावर घेतली गेली। आपल्या कार्यकालामध्ये त्याने जवळजवळ 300हून अधिक किल्ले जिंकून घेतले। यामधील काही किल्ले त्याने दुरुस्त केले, काही बळकट परत मजबूतीकरण केलं, काही नवीन किल्ले बांधले आणि अशा या त्यांच्या कार्यकालामध्ये त्याने पहिला किल्ला जो आहे हा तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण त्यांनी बांधून आपल्या कार्यकालाला सुरुवात केलेली होती। या किल्ल्यांच्या एकंदरीत किल्ल्यामध्ये प्रतापगड, सिंहगड, राजगड अशासारखे किल्ले त्याने बांधलेले आहेत। त्याने नुसते किल्ले बांधून ठेवले नाहीत, तर त्यांचे किल्ले म्हणजे एक संरक्षणाचे आणि प्रशासनाचे केंद्र बनले। या ठिकाणाहूनच त्याने आपल्या राज्याचे संरक्षण केले, आपले लष्कराचं केंद्र बनवलं आणि एकंदरीत युद्धामध्ये त्याने युद्धामध्ये गनिमी काव्याचा त्याने वापर केला। गनिमी कावा हा त्यांच्या युद्धनीतीचा एक भाग होता। शत्रूची अचूक अशी माहिती मिळवायची, त्यांच्यामध्ये माहिती मिळवून गुप्त अशा हालचाली त्यांच्या ओळखून अनेक मोहिमा त्यांनी ऐकल्या आणि त्या यशस्वी करून दाखवल्या। त्यांची एकंदरीत अचूक माहिती मिळाल्यानंतर ते करत असलेल्या वेगवान हालचाली, गुप्त हालचाली आणि अचूक हल्ला या पद्धतीमुळं त्यांचं अनेक ठिकाणी ते युद्धामध्ये यशस्वी झालेले आहेत। बलाढ्य अशा मोगल सैन्याला त्यांनी हरवून अनेक ठिकाणी विजय संपादन केला। शाहिस्तेखान, अफजल खान यांचा पराभव हे त्यांच्या यशस्वी युद्धतंत्राचे आपल्याला उदाहरण म्हणून घेता येईल। आपल्या कार्यामध्ये त्याने आदर्श अशी प्रशासन व्यवस्था निर्माण केली, अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली आणि त्याच्या विचारानुसारच स्वराज्याचा कारभार त्यांनी चालू ठेवला। महसूलमध्ये, लष्कर, परराष्ट्र धोरण इत्यादीमध्ये त्याने इत्यादी विभागांचं अतिशय शिस्तबद्ध अशी रचना केली आणि आदर्श अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली। शेतकऱ्यांच्यावर जो काय किंवा गोरगरीब जनतेवर अन्याय होऊ नये यासाठी ते सतत असे जागरूक राहिले। महसूल पद्धतीमध्ये त्याने खूप सुधारणा केल्या। सर्वांना समान हक्क, सामाजिक दरी कमी करण्यासाठी त्यांनी समानतेचं आणि धर्मनिरपेक्षतेचं धोरण त्याने अवलंबलं। न्यायप्रिय शासन व्यवस्था त्याने आपल्या राज्यामध्ये निर्माण केली। आपल्या स्वराज्याला इंग्रज, पोर्तुगीज यांच्याकडून धोका आहे हे त्याने ओळखलं आणि त्या पद्धतीने त्याने आपलं आरमार उभा केलं आणि की सागरी किनाऱ्यावर अनेक सागरी किनारे त्यांनी बांधून आपल्या स्वराज्याची हद्द मजबूत करून ठेवली। एकंदरीत त्याने परकीय शत्रूपासून स्वराज्याचं संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे। आपल्या स्वराज्यामध्ये महिलांचा सन्मान करण्यासाठी आपल्या सैनिकांना आणि सरदारांना कठोर असे आदेश दिले। महिलांच्यावर अत्याचार होणार नाही, त्यांच्यावर अन्याय होणार नाही आणि जर अत्याचार अन्याय कोणी केला तर त्यांच्यावर कडक अशी शिक्षा, दोषी अत्याचारी व्यक्तीला कडक अशी शिक्षा ठोठावण्यात आली। राज्यामध्ये स्त्रियांना
मान सन्मान देऊन स्वराज्याच्या कार्यामध्ये स्त्रियांना प्रतिष्ठित करण्याचं काम छत्रपती शिवाजीराजांनी केलं. धार्मिक सहिष्णुतेचं धोरण त्यांनी आपल्या राज्यामध्ये ठेवलं. आपल्या राज्यामध्ये त्यांनी ते अवलंबलं. आपल्या राज्यामध्ये सर्व धर्माच्या स्थानांना त्यांनी हानी पोचू दिले नाही. कुठल्याही धर्माचा द्वेष त्यांनी केलं नाही. त्यासाठी नेहमी ते दक्ष असे राहिले. प्रत्येक धर्माचा त्यांनी आपल्या राज्यामध्ये सन्मान केला. एकंदरीत सर्व धर्मियांना समानतेची वागणूक दिली. सहिष्णुतेचे वातावरण ठेवले गेले. धर्माच्या नावाखाली अन्याय अत्याचार करणाऱ्यावर त्यांनी कठोर अशी कारवाई केली आणि जबरी त्यांना शिक्षा दिल्या. स्वराज्याचे धोरण त्यांनी कल्याणकारी ठेवले. ओला दुष्काळ असेल, सुका दुष्काळ असेल, अशा वेळी त्यांनी मदत क्षेत्रे निर्माण केली. मदत लोकांना मदतीचं कार्य चालू ठेवलं आणि आपल्या स्वराज्यामध्ये त्याने व्यापारास चालना दिली. स्वराज्यातील शेतकरी, व्यापारी, त्यानंतर सामान्य जनतेचं संरक्षण करण्याचं काम छत्रपती शिवाजीराजाने केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते केवळ पराक्रमी वीर नव्हते, तर ते एक दूरदृष्टी असलेले आदर्श असे शासक होते. त्यांनी स्वराज्य, न्याय, समानता आणि स्वाभिमान याचे आदर्श समाजासमोर ठेवला. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायक असे आहे. जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय.